कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज ठाकरे मातोश्रीवर। विजयी मेळाव्यानंतर मातोश्रीवर दोन्ही बंधूंची गळाभेट, कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची मातोश्रीवर तब्बल 20 मिनिटं चर्चा। राज्याच्या राजकारणात नवी समीकरणं पाहायला मिळणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। इतक्या वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवर आल्यानं खूप आनंद झाला। राज ठाकरेंच्या भेटीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा। तर महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे पालिका निवडणुकीत दिसेल, फडणवीसांचा ठाकरेंना टोला। दरोडेखोर इतरांना चोर म्हणणार तर कसं होणार, शिवसेना योगेश कदमांच्या पाठीशी। अनिल परबांच्या आरोपांवरून एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। पुण्यातील खराडी भागातील रेव पार्टी प्रकरणी सर्व आरोपींना 2 दिवसांची कोठडी। तर हा बनाव असून प्राजक्त खेवलकरला अडकवण्याचा प्रयत्न, खेवलकरांच्या वकिलांचा आरोप। जावई दोषी असतील तर कारवाई व्हावी, मात्र कुणाला अडकवलं जात असेल तर सहन करणार नाही, एकनाथ खडसेंचा इशारा। नाथाभाऊंनी अंमली पदार्थांबाबत सवाल उपस्थित केला आणि आजच जावई कसे सापडले, गिरीश महाजनांचा टोला। तर प्रत्येक वेळी षडयंत्र तुमच्या सोबतच कसं होतं, खडसेंना सवाल। सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीत मिठाचा खडा, शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजप कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा बाबा मोंडकरांचा आरोप। राजकीय वादातून कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न, घराभोवती सोडला करंट, एका महिलेचा मृत्यू। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील धक्कादायक घटना। आणि महाबळेश्वरमध्ये पावसाळी पर्यटन बहरलं, लिंगमाळा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची तोबा गर्दी।